नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं किरोशा नर्सिंग अकॅडमी मध्ये। तर आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही जी भरती आहे गट क व गट ड करता सरळ सेवा भरती आहे, त्या भरतीबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तर ही भरती एकूण 490 पदांकरता होणार आहे, ज्याचा अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो 10 जून 2025 ते 3 जुलै 2025 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे। तर अर्ज भरण्याकरता तुम्हाला www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज भरू शकता। यामध्ये एकूण 490 पद आहेत आणि कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ते या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे। यामध्ये स्टाफ नर्स साठी 78 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर आपण अर्ज भरण्याची जी कालावधी मी तुम्हाला सांगितला आहे, तर 3 जुलै 2025 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्टाफ नर्स या पदाकरता जी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे, तर त्यामध्ये तुम्ही एकतर BSc नर्सिंग पास आउट असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची जी 12वीची परीक्षा आहे ती तुम्ही पास केलेली असायला पाहिजे व GNM नर्सिंग तुमचं झालेलं असायला पाहिजे। त्यानंतर स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ किंवा ANM जर तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात कार्यरत असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे हे तुमचं व्हॅलिड असायला पाहिजे, ते सर्टिफिकेट एक्सपायर नसायला नको। तर ह्यासाठी तुम्हाला तुमचे नर्सिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट चेक करून घ्यायचं आहे। ज्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एक्सपायर झाला असेल त्यांनी कृपया तुमचा नंबर कमेंट मध्ये टाका, म्हणजे तुम्हाला संपर्क करून तुमच्या रिन्यूअल साठी मदत करण्यात येईल। त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे तर ह्यामध्ये 1000 रुपये हा खुला प्रवर्गासाठी हे परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यासाठी 900 रुपये एवढं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे। याच्यामध्ये सूट जी आहे ती माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहे। त्यानंतर हे जे शुल्क आहे हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही भरू शकता। त्यानंतर जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्ट साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला 2 वेगवेगळे अर्ज तुम्हाला भरावे लागतील आणि त्याच्यासाठी 2 वेगवेगळ्या फीस पण तुम्हाला द्यावे लागतील। हे जे फीस भरतो आहे आपण ते नॉन रिफंडेबल आहे। त्यानंतर काही सर्वसाधारण सूचना आहेत ज्या की आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। तर सगळ्यात पहिली सूचना आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। जर तुम्हाला मराठी भाषा वाचता लिहिता किंवा समजत नसेल तर तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र नाही आहेत। जे तुमचे अर्ज तुम्ही भरत आहात यामधली सगळी माहिती जी आहे ही अचूक पद्धतीने भरायची आहे। जर याच्यामध्ये काही तफावत आढळल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला महिला उमेदवारांनी जर तुमचं नाव बदललेलं असेल तर लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव याच्यामध्ये जर तफावत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी काही कागदपत्र द्यावे लागतील। त्यानंतर तुम्ही पत्र व्यवहारासाठी जो पत्ता लिहिणार आहात तो पत्ता फक्त इंग्रजीमध्येच लिहा, म्हणजे तुम्हाला जे पण काही डॉक्युमेंट्स पाठवले जातील ते तुम्हाला व्यवस्थित पत्त्यावर मिळतील। त्यानंतर शैक्षणिक जे तुमची वयाची जी पात्रता आहे तर ती वयाची पात्रताची लास्ट तारीख जी आहे ती 3 जुलै 2025 या तारखेपर्यंत जर तुमची वयोमर्यादा जी जनरल गटासाठी आहे ती 38 वर्षे एवढी ठेवण्यात आलेली आहे आणि दिव्यांग किंवा इतर उमेदवारांकरता 45 वर्ष, इतर मागासवर्गीय उमेदवारांकरता 43 वर्ष आणि वयोमर्यादेसाठी तुमची लास्ट दिनांक आहे 3/7/2025। आता परीक्षा कशी होणार आहे तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्या परीक्षेचं ठिकाण दिनांक हे तुम्हाला सगळं SMS आणि मेलद्वारे कळवण्यात येणार आहे। तर त्यामुळे आपण जो मेल देत आहात त्या मेलचा पासवर्ड आणि तो मेल तुमच्याकडे ॲक्सेस असायला पाहिजे। त्यानंतर पदास आवश्यक असलेली अर्हता तुम्हाला कुठल्याही पद्धतीने शिथिल केली जाणार नाहीये, त्यामुळे तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात किंवा नाही हे बघूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे। त्यानंतर जे मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येण्याकरता कमीत कमी तुम्हाला 50% गुण जे आहेत हे खुल्या प्रवर्गासाठी आणि 45
टक्के गुण हे तुम्हाला मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता ठरवण्यात आलेले आहेत। या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, तर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे। ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर ज्यावेळेस प्रमाणपत्र तपासणी करता तुम्ही जाल तर त्यावेळेस तुम्हाला 2 मूळ प्रती घेऊन जायच्या आहेत आणि त्या स्वयं साक्षांकित करायच्या आहेत। ठीक आहे, तर सेल्फ अटेस्टेड करून 2 एक तर 1 मूळ प्रत आणि 2 तुमच्या स्वयं साक्षांकित प्रत तुम्हाला घेऊन जायच्या आहेत। तर ह्या सगळ्यांची जी माहिती आहे हे तुम्हाला फक्त ईमेल किंवा SMS द्वारेच देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या गटांना किंवा ज्या पदाकरता जी शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे तर त्या शारीरिक क्षमता चाचणीचे डिटेल्स पण यामध्ये जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे। तर तुम्हाला ह्या जाहिरातीची PDF मिळून जाईल। तुम्हाला अजून काय करायचंय, तर अशाच अजून नवनवीन परीक्षेच्या अपडेट मिळवण्याकरता कृपया तुम्ही किरोशा नर्सिंग अकॅडमीला सबस्क्राइब करा आणि ह्याच परीक्षेच्या टेस्ट सिरीज किंवा तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर कृपया तुम्ही किरोशा नर्सिंग अकॅडमी वरून तुम्ही कोर्स किंवा टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। धन्यवाद।